गजानन महाराज प्रकट दिन सोहळा नेरूळ येथे डॉक्टर डी.वाय. पाटील मंदिरात संपन्न झाला। यावेळी असंख्य दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता। या कार्यक्रमास उपमहापौर अशोक गावडे, माजी आमदार मंदाताई म्हात्रे, पुष्पलता पाटील यांनी उपस्थिती दर्शवली। ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा। ओम नमो भगवते श्री गजानन बाबा। ओम नमो भगवते श्री गजानन बाबा। श्री गजानन बाबा। श्री गजानन बाबा। श्री गजानन बाबा। 22 फेब्रुवारीला शनिवारी गजानन महाराज प्रकट दिन असल्याने या निमित्ताने नेरूळ येथे डॉक्टर डी.वाय. पाटील मंदिरात गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न झाला। यावेळी उपमहापौर अशोक गावडे, माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महाराजांचं महात्म्य सांगून धार्मिकतेचं महत्त्व पटवून दिलं। तसेच अध्यात्माचा प्रचार व्हायला हवा असं मतही व्यक्त केलं। या दिवशी खऱ्या अर्थाने गजानन महाराजांचा जन्मदिवस आहे। त्यांनी जन्म घेतल्यानंतर अनेक समाजाची सेवा केली आणि समाजाला एक चांगल्या प्रकारचा मार्ग दिलेला आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये अध्यात्म किंवा देवत्व हे असायला पाहिजे। देवत्व म्हणजे चांगल्या कर्माचं फळ हे देवत्व आहे आणि तेच गजानन महाराजांनी आपल्या आजूबाजूच्याच नव्हे तर ह्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला एक चांगल्या विकासाचा मार्ग दिला, अध्यात्माचा मार्ग दिला। तसेच माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रकट दिन साजरा होतोय त्याचा आनंद व्यक्त करत आयोजकांचं कौतुक केलं। मला खूप आनंद होत आहे कारण डी.वाय. पाटील समूह आहे याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे प्रकट दिनच्या दिवशी स्वतः डी.वाय. पाटलांच्या मिसेस पुष्पाताई पाटील, त्यांची मुलं, सुना, मुली स्वतः जातीने लक्ष देतात आणि हा कार्यक्रम इथे प्रकट दिन जो सोहळा आहे महाराजांचा तो दरवर्षीप्रमाणे इथे घेतला जातो। त्यांच्या सगळ्या सहकारी आहे डी.वाय. पाटीलच्या ज्या सगळ्या मॅडम आहेत त्या 1 महिना या कार्यक्रमाची तयारी करत असतात आणि आपण पाहिलंच की सर्वांना इथे प्रसादाचा जो लाभ होतो, पिठलं, भाकरी, गोड पदार्थ, मला वाटतं इथे हजारो लोक या प्रसादाचा लाभ घेतात आणि एक फार मोठा आनंद आपल्याला मिळतो। मी सुद्धा दरवर्षी येऊन इथे या प्रसादाचा लाभ घेते, पिठलं भाकरी खाते आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या वर्षाची वाट बघत असतो की हा प्रकट दिन कधी येईल म्हणून। आणि पुष्पाताई आणि डी.वाय. पाटील यांचे आभार मानू तेवढे थोडेच आहेत कारण असे कार्यक्रम ते स्वतः जातीने येऊन घेतात। त्याच्यामुळे आज नव्या मुंबईतील जे काही श्रद्धाळू आहेत ते आज इथे येतात, भाविक इकडे येतात, मोठ्या श्रद्धेने महाराजांचा आशीर्वाद घेतात आणि मला वाटतं मी या सगळ्यांना शुभेच्छा देते। मला असं वाटतं आपल्या भारताची जी संस्कृती, आपले जे संस्कार आहेत, जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केलेले आहेत आणि सांगितलेले आहेत की आपले संस्कार काय आहेत, आपल्या पूजापाठ काय आहेत, आपले देवदेवता काय आहेत, त्याच्यामध्ये ही आजची प्रकट दिनाचा जो सोहळा आहे हा फार मोठ्या प्रमाणात नव्या मुंबईत एक आनंदाचं वातावरण पसरतं नव्या मुंबईमध्ये आणि आपण बघितलं की भक्तांचा किती इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते। पुष्पलता पाटील, डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त डॉक्टर प्रिया पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। महाराजांचा संदेश अध्यात्मक नसून जगावर प्रेम करणं होता, ते सर्वांनी धारण करावं। अशा कार्यक्रमातून एकात्मतेचा संदेश मिळतो असं मत पुष्पलता पाटील यांनी व्यक्त केलं। 14 वर्ष झाली आम्ही हा उत्साह करत आहोत, उत्सव साजरा करत आहोत आणि याचं कारण म्हणजे श्री गजानन महाराज यांचा जो उपदेश आपण ऐकलात तर त्यांचा संबंध नुसता अध्यात्मच नाही पण सर्व जगावर प्रेम करणं आणि सर्व जगाला एक सहकार्याचा आदेश देणं हाच त्यांचा उद्देश आहे आणि तोच सर्वांनी मिळून धारण करावा असं आमचं मत आहे। आज इथे आम्ही दीपोत्सव साजरा करतो। दीपोत्सव साजरा करणं याचा अर्थ तेलाचे दिवे जर लावले तर मनुष्याच्या मनात एक सद्भावना निर्माण होती आणि त्या सद्भावनाने सर्व वातावरण एकदम शुभ होऊन जातं। अशा या दृष्टीने आम्ही ह्या दीपोत्सवाचा कार्यक्रम इथे सादर करतो। आज डी.वाय. पाटील यांनी हे मंदिर इथे बांधलेलं आहे कारण सर्व लोकांना इथे अध्यात्माचं शिक्षण मिळावं, लोकांनी एकत्र येऊन त्यांची पूजा करावी आणि एकात्मतेचा संदेश सगळ्यांच्यापर्यंत पोचावा हीच आमची इच्छा आहे आणि आज मंदाताई इथे येतात, प्रत्येक कार्यक्रमाला ते हजर असतात म्हणून आम्हाला अतिशय आनंद होतो आणि असेच सर्व लोक इथे जमून हा उत्सव आम्ही साजरा करतो त्याबद्दल मी आनंद व्यक्त करते।
तर डॉक्टर DY पाटील ग्रुपच्या विश्वस्त डॉक्टर प्रिया पाटील यांनी शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन होत असल्याचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं। इथे ज्या इच्छा लोक व्यक्त करतात त्या सगळ्या पुऱ्या होतात, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी शेगावलाच आली आहे आणि इतका उत्साही कार्यक्रम बघून माझं मन एकदम प्रसन्न होतं आणि मला अक्षरशः शेगाव गजानन महाराजांची दर्शन झालंय असं वाटतं। या कार्यक्रमात हजारो भाविक उपस्थित होते। यावेळी सायंकाळी मंदिर परिसरात असंख्य दिवे लावण्यात आले होते। या दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता। मंदिराला आकर्षक साज सजावटही करण्यात आली होती। यावेळी भजन कीर्तनाचा कार्यक्रमही पार पडला। नवी मुंबईमध्ये DY पाटील ग्रुपतर्फे संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा जो आज करता येते त्याबद्दल मला त्यांचं खूप कौतुकही वाटतं आणि अभिनंदन करावं वाटतं, कारण की जे लोक भाविक जाऊ शकत नाही ते इथे दर्शन घेतात आणि बऱ्याच लोकांना असे अनुभव आलेले की खुद म्हणजे शेगाव न जाता पण इथे तसा अनुभव आलेला आहे। संत संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे बंदे। गजानन याचा अर्थच वेगळा। ग म्हणजे गणती नसलेला पती आणि तो परेच्या पलीकडचा। त्या नवीन मुंबईमध्ये DY पाटील कॉलेजमध्ये खरोखर धन्य आहेत साहेब की साहेबांनी इथं मंदिर केलं, आम्हाला दर्शन मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश सोनूनेसह राज चव्हाण, MVT।